शिंदीसह परिसरात पावसाचे थैमान, गहू, हरभरा, मक्याचे नुकसान। भुसावळ तालुक्यातील शिंदीसह मुंढाळा, मानमोडी, विचवा परिसरात बुधवारी सायंकाळी पावणे 7 ते सव्वा 8 वाजेच्या दरम्यान असा सुमारे सव्वा तास जोरदार विजांच्या गडगडाट पाऊस झाला। शेती शिवारातून पाणी वाहून निघाले। परिणामी शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली। कापणीला आलेला गहू, हरभरा, मका या पिकाचे व गुरांसाठी साठवून ठेवलेल्या कडबा पेंढ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे येथील युवा शेतकरी भूषण पूनमसिंग राजपूत यांनी सांगितले। पाऊस सुरू असतानाच वीज गेल्यामुळे गावातही अचानक आलेले या पावसामुळे ग्रामस्थांची धावपळ झाल्याचे दिसून आले। मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून महसूल व कृषी विभागाने तातडीने शेती शिवारात पंचनामे करण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या निलिमा गिरीश नेमाडे यांनी सांगितले। रात्रीची वेळ झाल्याने गावासह शेती शिवारातील नुकसानीचा अंदाज रात्री येऊ शकला नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर शेती शिवारात हानी झाल्याचे सांगण्यात आले। तसेच शिंदी परिसरात पाऊस पडला। मुक्ताई जिनिंग फॅक्टरी आवारात वीज पडून इलेक्ट्रिक सामान, सीसीटीव्ही कॅमेरे फुटले असून साठवलेल्या कापसाचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। मनोहर लोणे, दिव्या महाराष्ट्र न्यूज, भुसावळ। यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे नुकसान झाले होते, त्यामुळे शेतकऱ्यांना कपाशी, सोयाबीन, मका यांचे नुकसान झाले। एवढेच काय, परिसरात यावेळी विहिरी खचल्या, रब्बी पिकाला भाव मिळाला नाही आणि त्यात शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी न होता अधिक वाढतच गेला। त्यात रब्बी हंगाम घरात येण्याच्या ऐन काळात पुन्हा पावसाने कहर केला। अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले। त्यामुळे तातडीने कृषी व महसूल विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी व सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी। काढून झालेला माल, त्या मालाखाली गेलेलं पाणी, या सर्व गोष्टीमुळे शेतकरी फार हैराण झालेला आहे। शेतकऱ्याची ही परिस्थिती फार दयनीय झालेली आहे। तरी या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याकडे परिपूर्ण अशी मदत द्यावी अशी आम्ही सर्व शेतकरी वर्ग विनंती करत आहे।